नमस्कार मंडळी. तर मी 2 दिवस झाले काय व्हिडिओ टाकला नाही, कारण की घरातली परिस्थितीच खूप तशी झाली होती. इकडे दाखवा. हे बघा, आणला पण लागले. सर्दीनं तर जाम झालाय तो. औषध आणलंय त्याला, पण हे बघा पडलाय सुद्धा. खेळताना लागलाय मम्मी, खेळताना पडलाय आणि हा हा खूप रडला तो. अरे नको नको करू तसं. हे बघ बघू, दाखव. असं होट झालाय हांचा आजा. हे काय, तो पडलाय आज. पण 2 दिवस का नाही टाकले व्हिडिओ मी. तर घरामध्ये मम्मी काय झालं होतं इकडे सांग. मम्मी पप्पा बाहेर गेले होते, त्यांच्यासोबत काय झालं मम्मी सांगल. आम्ही गेलो भाजी आणायला. काल मूड नव्हता यांना. हे म्हणाले मी नाही येत. सोनलला म्हणलं चल चल भाजी आणूया आपण. सोनल म्हणाली मी नाही बाई, म्हणली मी घरातला स्वयंपाक करते, तू घेऊन ये. मग आता मी माझी टाच दुखते, ही लंगडत कधी जायची म्हणून हे म्हणले चल आपण जाऊया दोघं, येतो मी. आणि मूड नव्हता तरी गाडी काढली आणि आलो. मंडई केली, भाजी घेतली थोडीशी, आणि म्हटलं आता किराणा आणायला जाऊया म्हणून किराणाच्या दुकानाकडे वळण्यासाठी आम्ही एका जागेवर थांबलो. तिथं कोपऱ्यात थांबलो, एका कडेला एकदम. आणि गर्दी होती ना, एक माणूस आमच्या आधीच एकदम पुढे चालला म्हणून आम्ही जरा कमी ह्यांनी गाडी केली स्पीड एकदम, म्हणजे थांबलोच तिथं. तेवढ्यात पुढनं 100च्या पुढं स्पीड असेल, एकदम जबरदस्त वाऱ्यासारखी 2 मुलं एकदम आली पुढनं. मी तर म्हटलं आता माझा मृत्यूच आमच्या समोर दिसलं दोघांचा. मला डोळे घट्ट मिटले, आता मेलो म्हटलं, संपलं आपलं. आणि तेवढ्यात तो धडून म्हणजे असा घासून यांच्या गाडीला गेला. तसं यांची करंगळी त्यांच्या त्या कशात तरी अडकली, त्यांच्या हँडलमध्ये का कशात, तर त्या अशा अर्धी तुटून लोंबकळलेली करंगळी यांची पूर्ण. आणि रक्ताच्या चितड्या, रक्त सगळं त्या शीटवर, त्यांच्या अंगावर, माझ्या. आणि त्यावरती मुलं पळाली, हाका मारायला लागले. लोकांना म्हटलं अहो पकडा पकडा त्यांना. ती लोक म्हटले अहो ते गेली पण वाऱ्यासारखी, कसं पकडणार. म्हणून त्या टेन्शनमध्ये होतो. ते 2 दिवस आम्ही काही व्हिडिओ टाकले नाहीत, काही नाही. आणि त्यात आज आहान पडला, आहानला लागलं. बघितलं तुम्ही आहानची जखम कशी ती. तर असं झाल्यामुळे घरामध्ये वातावरण पण खूप खराब झालंय आणि पप्पांना खरंच खूप लय लागले. केली करंगळी, ड्रेसिंग करून आणलं, टाके मारले त्यांच्या करंगळीला. आणि आता कसं होतंय त्यांना, आणि ते आतुल म्हणजे माझा भाऊ गेलाय तर 2-3 महिने, 3रा महिना तर लागलाय. एक तर त्यातनं उभारा नाही त्यांना आला, आणि त्यांना तसं झालंय नेमकं काल हुका नको तसं. परवा तर त्यांच्या गुडघ्याला, ऑलरेडी त्यांच्या गुडघ्याला परवा मशीन काय काम करताना मशीन लागली, तर ते गुडघ्याची वाटी आधीच निळी काळी झाली होती त्यांची. त्याला हळद लावून ते कशी तरी कामाला गेले होते, आणि त्यात दुसऱ्या दिवशी हे असं झालं. त्यात आहानला आज असं झालंय इकडे. त्याच्यामुळे व्हिडिओ काही टाकताच आला नाही, कारण की घरामध्ये सगळी नाराज आणि दवाखान्यात पळापळ नुसती झाली. काल आम्ही पळत सगळी घरातली गेलो. घरात कोणच नव्हतं बाकीचं, फक्त आम्हीच होतो घरामध्ये. फक्त मी आणि माझी भाऊजाई होती घरामध्ये. त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये आजूबाजूला सुद्धा काल नेमकी माणसं नव्हती. पळत आम्ही इथनं पळत दवाखान्यामध्ये गेलो चालत. काय हे बघा, ह्याचं काय चाललंय. अरे राहू दे की, तसं करायचं तसंच करतोय तो. पप्पांची करंगळी मी तुम्हाला दाखवणार होते, पण ते नको म्हणतात, येत नाहीत कॅमेरा समोर, जास्त करून येत नाहीत ते, नको बोलतात ते. नको माझे व्हिडिओ नको काढू नकोस म्हणतात ते. त्याच्यामुळे मग नाही दाखवले मी तुम्हाला. नाहीतर करंगळीला खूप लागले त्यांच्या, तेवढं दुखणं थर हात कापत होता त्यांचा. आणि सकाळी पण शांत बसणार रे, शांत बसना. हे पोराचं चाललंय, ह्या बर्फ पाहिजे त्याला. ह्या पोराचा असा त्रास, त्यांना मागं पळा येत नाही, काय नाही. आम्ही काल आज जायचं, त्याच्यामुळे आम्हाला अजून 2 दिवस वाढले आणखी इथं थांबायचे. थांब ना, हे बघ अजून 2 दिवस आमचे वाढले. ह्याला लागले, पप्पांना लागले, हे का नाही बाळा, बाबांना लागलं ना. कसं लागलं बाबांना सांग. करंगळीला लागले बाबांचे. हात वर करून दाखवते करंगळी, हे का ना. बाबांना लागले म्हणून बाबांना त्रास नाही द्यायचा ना. कधी येणार आहे त्रास नाही ना, शान आहे बाळ माझं. आणि तुझ्या पण ओठाला लागले का नाही. ओय 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 ओय. तर आता माझे व्हिडिओ पडतीलच तुम्हाला, अनुष्काचे सुद्धा. आणि काय बोलूच देत नाही ती पोरं. इकडे हाणला लागल्यामुळे हाणलाय, किरकिर करायला लागलाय.
बरं इकडे इकडे चल इकडे इकडे हे बघ काय म्हणतील मग हे बघ हे बघ हे बघ हे बघा हान युट्यूब ऐकाय अरे युट्यूबचे मित्र तुझे हे बघा हानची बाण आयुष्य कसं चाललंय हे का